तर सातारा जिल्ह्यामध्ये सध्या रेड अलर्ट जारी केल्यामुळं मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. काय सांगाल याविषयी? सर्वांना नमस्कार. सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण या तालुक्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून सलग अतिवृष्टी होत आहे. विशेषतः काल महाबळेश्वरमध्ये 473 मिलीमीटर, महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या जोर तालुका वाई येथे 547 मिलीमीटर आणि पश्चिम घाटातल्या अनेक ठिकाणी 200 ते 300 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांची अडचण पण झालेली आहे. या अडचणीमुळेच आपण आज शाळेतला सुट्टी दिलेली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही आहे, परंतु त्यांना जो धोका निर्माण होऊ शकत होता तो टळलेला आहे. आज एक शाळेमध्ये वाऱ्यामुळे आणि पावसामुळे त्याचं छत उडून गेलेलं होतं आणि हा निर्णय त्याच्यामुळे योग्य ठरलेला आहे. या पावसाचा पश्चिम घाटामध्ये असलेल्या 6 प्रमुख धरणामध्ये जलसाठा वाढण्यासाठी मोठा उपयोग होत आहे. त्याचबरोबर पूर्व भागामध्ये पण आमच्याकडे चांगला पाऊस आता सध्या सुरू झालेला आहे आणि त्याच्या परिणामी या आठवड्यामध्ये पेरण्यांना वेग येणार आहे. निश्चितपणे प्रशासन, सर्व विभाग हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवितहानी होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. काही आवश्यक त्या ठिकाणी भूस्खलनासारखी जी भीती आहे त्या ठिकाणी आपण तात्पुरतं स्थलांतर पण करून आणत आहे. दरडप्रवण क्षेत्र जे आहेत या ठिकाणी काही गावं जे आहेत या गावांना काही धोकादायक परिस्थिती जिथं निर्माण होते अशा ठिकाणी काही नियोजन केलेलं आहे का? आपण म्हणता ते बरोबर आहे. अशी अतिवृष्टी ज्यावेळेस होते त्यावेळेस पश्चिम घाटामध्ये काही भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे संबंधित तालुक्यातील तहसीलदार असतील आणि सर्व कर्मचारी, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी आहेत, यांना फील्डवर उपस्थित राहून त्यांना ऑब्झर्वेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून नावली जे महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 3 कुटुंबातील 12 व्यक्तींना आपण शासकीय इमारतीमध्ये शिफ्ट केलेलं होतं. त्या ठिकाणची पाण्याची टाकी जी धोकादायक परिस्थितीमध्ये आलेली होती ती खाली करून त्यामुळे अपघात होणार नाही यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. माझा रिक्षा व्यवसाय आहे. माझं नाव सदाशिव महादेव मेस्त्री. मी घरी नव्हतो, मी बाहेर गेलेलो. आई होती घरात, तेव्हा ती झोपलेली अशी आणि अचानक असं हे पत्रे झाड पडलं खाली, फांदी पडली आणि पत्रे पडले. ती घाबरली, जरा पायाला जरा दुखापत झाली तिच्या आणि 3 घरांचं आमचं नुकसान झालं. देवघर तर पूर्ण जमीनदोस्त झालं. त्यानंतर पंचनामा वगैरे झालेला पंचनामा वगैरे झाला, तलाठी वगैरे आले, सरपंच वगैरे आले, सरपंचांनी मदत केली. मिस्त्री काका, काल घटना घडली संध्याकाळी, काय नक्की माहिती आहे, काय सांगाल या संदर्भात? आम्ही साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान अशी घटना घडली. चक्रीवादळ झालं, सोसायटीचा वारा आला. आम्ही घरी नव्हतो, पण आम्हाला एक 10 मिनिटाच्या अंतराने फोन आला, अशी अशी घटना घडली. आमचं देवघर गेलं, पूर्ण जमीनदोस्त झालं. पुतण्याचं आमचं घर गेलं, ते जवळ 25-30 पत्रे हे झाले आणि तिसरं एक घर गेलं. अशी 3 घरं आमची त्या औदुंबराच्या झाडामुळे नेस्तनाबूत झाली. खूप नुकसान झालं. नशीब म्हणजे आमचं दैव बलवत्तर, म्हणजे खरी कोणाचं असं नुकसान झालं नाही, मनुष्यहानी वगैरे किंवा काय. शासनाचे पंचनामे वगैरे ते प्रोसिजर झालेली आहे पूर्ण. बघूया त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते काय करतील, मदत देतील ते. पण मुख्य म्हणजे आमचं देवघर जमीनदोस्त झालंय. त्यामुळे तुमचं नाव? विजय सदाशिव मेस्त्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.